तुम्ही कधी अशी महिला पाहिली आहे का की जी कुठल्याही परिस्थितीत घाबरत नाही, निर्णय घेते आणि सरळ ॲक्शन घेते आणि त्याच वेळेस तिच्यासोबत राहणं हे सगळ्यांसाठीच सोपं नसतं. आज आपण मेष राशीच्या महिलांचा खरा स्वभाव समजून घेणार आहोत आणि मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिलांसाठी कोणत्या राशीचा जोडीदार बेस्ट असतो हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही अग्नितत्वाची रास आहे. मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे. मंगळ हे ग्रहांचे सेनापती आहे. म्हणून मेष महिला कर्तृत्व, निर्णय क्षमता आणि नेतृत्वाने पुरेपूर भरलेली असते. या महिला जास्त विचार करत बसत नाहीत. त्या आधी निर्णय घेतात आणि लगेच धडक कृती करतात. हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. त्या थांबत नाही, वाट पाहत नाहीत आणि स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. पण इथे एक महत्त्वाचा विरोधाभास आहे. कारण मेष राशी काय आहे तर मेष राशी ही मुळातच पुरुष तत्वाची राशी आहे. म्हणून या महिलांच्या स्वभावामध्ये कणखरपणा जास्त असतो, धाडस जास्त असतं. पण आपल्याला महिला म्हणजे कशा, समाजाला अपेक्षित असलेला सॉफ्ट स्वभाव कधी इथे कमी वाटतो. मेष महिला जोडीदाराकडून काय अपेक्षा ठेवते तर तिला स्ट्रॉंग पर्सनॅलिटी हवी असते, निर्णय घेणारा, तिच्यासारखाच निर्णय घेणारा, कर्तृत्ववान, रुबाबदार, पण त्याच वेळी तिचं ऐकणारा. म्हणजे दोन विरुद्ध अपेक्षा आणि हाच तिच्या नात्यातील मोठा प्रॉब्लेम असू शकतो. मेष राशीच्या महिलेसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचा विश्वास. तिला खरं प्रेम हवं असतं. तिला दगाबाजी अजिबात चालत नाही आणि जर तिला कोणी फसवलं तर ती शांत बसत नाही. ती सरळ धडक ॲक्शन घेते. जर तुमच्या घरात मेष महिला असेल आणि जर तुमच्या घरात संकट आलं असेल तर संपूर्ण जबाबदारी आर्थिक, सामाजिक, कुटुंबाची सगळं ती स्वतः सांभाळते. यावरून कडक दिसणाऱ्या महिला आतून अतिशय इमोशनल, भावूक असतात. आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मेष राशीचा जोडीदार कोणत्या राशीचा असेल तर उत्तम मानलं जातं. तर ज्योतिषशास्त्रानुसार मेष महिलेसाठी मेष, सिंह आणि धनु या राशीचे जोडीदार अत्यंत उत्तम मानले जातात. कारण या तिन्ही राशी अग्नितत्वाच्या राशी आहेत. एनर्जी इथे मॅच होते, स्पीड मॅच होतो आणि तुमचे जे जीवनाची ध्येय आहेत, तुमचे लाईफ गोल्स आहेत ते इथे मॅच होतात. आणि जर इथे मेष राशीचा जोडीदार वीक असेल तर मेष महिला डॉमिनेट करणारी होते आणि जर जोडीदार तिला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायला लागला तर ती 100% या नात्यातून बाहेर पडते. अशा मी अनेक महिला पाहिलेल्या आहेत. आणि जर मेष राशीच्या महिलांसाठी विशेष सूचना म्हणजे कधीही तुम्ही कन्या राशीचा जोडीदार अवॉइड करावा. कधीही कन्या राशीच्या जोडीदाराशी आपण लग्न करू नये किंवा तुमच्या पार्टनरशिपमध्ये कामं करू नये. कारण मेष रास काय आहे तर धडक ॲक्शन आहे आणि कन्या रास काय आहे तर ओव्हर थिंकिंग करणारी आहे. त्याच्यामुळे सतत मतभेद होतात. इतर राशींना तिची धडाडी, कधी कर्तृत्व, कधी कधी हेवी वाटू शकतं. म्हणून कम्पॅबिलिटी इथे खूप महत्त्वाची आहे. कारण नातं हे तुमचं दीर्घकाळ टिकणारं आहे तर त्याच्यासाठी स्वभाव तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण जर मेष राशीच्या महिलेचा आपण स्वभावाचा विचार केला तर ती आधी कृती करते मग विचार करते. म्हणून तिचे निर्णय अतिशय फास्ट होतात, पण कधी कधी ते निर्णय चुकतातही. आणि तिचा एक महत्त्वाचा दोष म्हणजे ती स्वतः निर्णय घेते, इतरांचं मत घेत नाही, इतरांना विचारत नाही, सगळं घर स्वतः कंट्रोल करायचा प्रयत्न करते आणि इथेच प्रॉब्लेम सुरू होतात. पण एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट सांगते की मेष राशीच्या महिला या अत्यंत अत्यंत कर्तृत्ववान असतात. त्या संघर्षाला घाबरत नाहीत. त्याच्यामुळे ते आयुष्यात नक्की काही मोठं करू शकतात. तिच्यासाठी यश म्हणजे जे हवं ते मिळवणं, जे ठरवतात, ध्येय ठरवतात आणि त्यांच्या ध्येयानुसार ते मार्गक्रमण करत असतात. आणि सुख म्हणजे जे मिळालंय त्यात समाधान मानणं. ह्यांचे स्वप्न खूप मोठी असतात आणि त्याच्यावर ते ॲक्शन घेतात, थांबत नाहीत. आणि जर यांच्या विवाहाच्या बाबतीत जर आपण विचार केला, यांचा लग्नाचे योग कधी येतात तर मेष महिलांचे विवाहाचे योग साधारणपणे 24व्या वर्षी 24, 26 आणि 28 या वयामध्ये आहेत. कारण हे पूर्णपणे मंगळ, शुक्र आणि गुरु यांच्या स्थितीवर अवलंबून असतं. एकंदरीतच सांगायचं झालं तर मेष महिला म्हणजे धाडस, कर्तृत्व आणि प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण आहे. पण त्याचसोबत इगो, घाई आणि कंट्रोल करण्याची वृत्ती या जर गोष्टींमध्ये, या गुणदोषांमध्ये जर आपण बॅलन्स केला तर ही महिला आयुष्यात खूप मोठं काही करू शकते. आणि जर तुमच्या या पद्धतीने तिला जर योग्य जोडीदार मिळाला तर तिचं नक्की आयुष्य उज्ज्वल होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, ॲस्ट्रोतृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.